छत्रपती संभाजीनगरच्या वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे मोठा फटका फळबागांना बसणार आहे। पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या विरोधात सर्वपक्ष विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांचा नाशिकमध्ये ढोल वाजवून निषेध करण्यात आला। कुलगुरूंच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला। इंडिगो फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये डेंजर लिहिलेला टिश्यू पेपर सापडल्यानं खळबळ माजली। मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। गारगाई प्रकल्पाला स्थायी समितीकडून हिरवा कंदील मिळाला। या प्रकल्पामुळे 440 दशलक्ष लिटर पाणी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुटणार आहे। पुण्यातील उपनगर भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। खराडी चंदननगर भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला। सांगली महापालिका आयुक्तांच्या विरोधात खोकेधारक संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडून मनमानी कारभार करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला। राजेश खन्ना यांच्यासोबतच्या असलेल्या संबंधांना विवाह म्हणून मान्यता देण्याची अभिनेत्री अनिता अडवाणी यांनी याचिकेद्वारे केलेली मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे। दिंडोशी न्यायालयानं अडवाणी यांचा याबाबतचा दिवाणी दावा फेटाळण्याच्या निर्णयाला अपीलद्वारे आव्हान दिलं होतं। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शिशुवर्ग ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंनी ही माहिती दिली। जालना महापालिकेत 7 नगरसेवक निलंबित झाले। भाजप उमेदवाराला मतदान करणं भोवलंय। पक्षाविरोधात भूमिका घेतल्यानं काँग्रेसनं कारवाई केली। काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी ही कारवाई केली। सातारा झेडपी गोंधळ आता विभागीय आयुक्तांच्या दारात पोहोचलाय। गोंधळ विभागीय आयुक्तांकडे अपील करण्यात आले। लवकर सुनावणी घेऊन आयुक्तांनी निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। अशोक खरातला एसआयटीनं पुन्हा ताब्यात घेतलंय। दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेण्यात आले। जळगावच्या बाजारात सोन्यात 4000 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीत 1000 रुपयांची घसरण झाली आहे। सोन्याचे दर जीएसटीसह 1,54,500 रुपयांवर गेले, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,52,350 रुपयांवर गेले। रिस्टार सुरेंद्र पाटील गजाआड झालाय। सुरेंद्र पाटीलकडे शस्त्रसाठा सापडला होता। सुरेंद्र पाटीलवर 12 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत। पुण्यातील लोहगावमध्ये स्कूल बस चालकाचा बेदरकारपणा समोर आलाय। विद्यार्थ्याचा जीव धोक्यात घालून बस चालक बेफाम बस पळवतोय। घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील कार्यकारी आणि उपकार्यकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झालाय। मंदिर विश्वस्तांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलाय। निविदा संबंधित कागदपत्र, ट्रस्ट बोर्डाचे निर्णय, जारी केलेले आदेश, भोजन, महाप्रसाद, कंत्राट या गोष्टींचा तपशील विधी आणि न्याय विभागाने मागितला। पुण्यात हवेत लटकणाऱ्या अनधिकृत केबल सोडण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे। विविध टेलिकॉम कंपन्या आणि केबल ऑपरेटर्सच्या केबलचं जाळं वर्षानुवर्ष शहरभर पसरलेलं आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई करण्यात आली आहे। 3 दिवसात 51,54,000 रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे। सरकारी वकील अजय मिसर यांनी अशोक खरातचा खटला लढण्यास नकार दिलाय। एसआयटीनं विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना खटला चालवण्यासाठी पत्राद्वारे विनंती केली होती, मात्र ॲडव्होकेट मिसर यांनी खटला चालवण्यास असमर्थ नसल्याचं म्हटलंय। घाटकोपर इथं पुलाखाली उभ्या असलेल्या रिक्षांना आग लागली। छेडानगर या ठिकाणी ही घटना घडली आहे। प्राथमिक माहितीनुसार 8हून अधिक रिक्षांना आग लागल्याची माहिती आहे।